घटक आपण समजून घेऊया. गटाशी जुळणारे पद. गटाशी जुळणारे पद या प्रश्नामध्ये कशा प्रकारचा प्रश्न असू शकतो की तुम्हाला त्याच्यामध्ये काही शब्द दिले जातात, ते शब्द एकमेकांशी काय असतात, रिलेटेड असतात, त्यांचा संबंध असतो आणि तसा संबंध असणारा तुम्हाला ऑप्शन मधला शब्द शोधायचा आहे. त्या ऑप्शन मध्ये त्याच शब्दाशी जुळणारा शब्द म्हणजे त्यांचा संबंध येणारा शब्द कोणता. आता काही प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले. पहिला प्रश्न आपण बघूया. इथे कोणते शब्द आलेले आहेत? बस, मोटारसायकल, रिक्षा. याच्याशी जुळणारा पुढचा ऑप्शन मध्ये जे आहे शब्द त्याच्यापैकी कोणता जुळतो? मग ऑप्शन मध्ये काय आहे? विमान आहे, कार आहे, जहाज आहे आणि रेल्वे. मग कोणता जुळतो बरं? कोण सांगू शकतं? कोणता जुळतो? कार. का? कारण बस, मोटारसायकल, रिक्षा हे कुठे धावतात? रस्त्यावर. विमान आकाशामध्ये धावते, कार रस्त्यावर धावते, जहाज पाण्यातून आणि रेल्वे रुळावरून. म्हणून हे तिन्ही पण काय आहे शब्द? रस्त्यावरून धावणारे आहेत आणि रस्त्यावरून काय धावते? कार. म्हणून किती नंबरचा ऑप्शन? 2 नंबरचा. पुढचा प्रश्न काय आहे? खाडी, डोंगर, नदी याच्याशी जुळणारा या ऑप्शन मधला शब्द कोणता बघा? हत्ती, हरिण, पक्षी, पर्वत. कोणता जुळतो? पर्वत. कारण हे तिन्ही पण काय आहेत? प्राणी आहेत आणि या वरील शब्दाशी जुळणारा शब्द जवळपास संबंध येणारा शब्द आहे पर्वत. म्हणून किती नंबरच्या ऑप्शनला बोल करणार? 4 नंबरच्या ऑप्शनला. पुढचा प्रश्न कसा आहे? नाक, कान, जीभ. मग काय जुळेल रे आता? कपाळ, डोळे, हात की मेंदू? डोळे. कारण हे काय आहे? ज्ञानेंद्रिय आहे. हे 3 ज्ञानेंद्रिय आहे आणि आपल्याला ऑप्शन मध्ये